न्यूज टॉप 9 मध्ये आता आपण बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडले, दगाफटका करून मुख्यमंत्री झाले। ठाकरेंना महाराष्ट्रातील जनतेने त्यांची जागा दाखवली। अमित शहांची टीका, तर खरी शिवसेना राष्ट्रवादी कोणाची जनतेने सांगितले असे वक्तव्य। उद्धव ठाकरेंना दगाबाज बोलणं हा बाळासाहेबांचा अपमान, तुम्ही गद्दारांना सोबत घेऊन सरकार बनवलं आणि दगाफटक्याच्या गोष्टी करता। शहांच्या वक्तव्यावर राऊतांचा पलटवार। तरी शिवसेना सांगताना माणूस खरा पाहिजे, बोलणारे ते काय संत आहेत का? लोकांना माहिती आहे। शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांचं शहांना प्रत्युत्तर। भाजपशी लढताना एकसंध इंडिया आघाडीसाठी संवाद ठेवा, ठाकरे गटाचं मुखपत्र सामनातून काँग्रेसला हात जोडून विनंती। तर इंडिया आघाडी अधिक मजबूत व्हावी, टिकावी ही आमची भावना, संपादकीय मध्ये राऊतांचं विधान। विरोधात लढताना सहकाऱ्यांना देशद्रोही ठरवण्यापर्यंत जाऊ नये ही ठाकरे गटाची भूमिका, काँग्रेसला उद्देशून संजय राऊतांचं विधान। पंचायत ते पार्लमेंट सगळीकडे भगवा फडकवा, महाराष्ट्रात आणि देशातही भाजप पंचायत ते पार्लमेंट सगळीकडे झाली पाहिजे। भाजपच्या महाअधिवेशनातून अमित शहांचं कार्यकर्त्यांना आवाहन। शरद पवारांनी दगाफटक्याचं राजकारण केलं, शिर्डीतील अधिवेशनातून अमित शहांचा हल्लाबोल, पवारांच्या राजकारणाला 20 फूट जमिनीत गाडण्याचं काम तुम्ही केलं असंही वक्तव्य। आजही शहांना पवारांचा उल्लेख करावा लागतो, म्हणजे शरद पवार 20 फूट जमिनीच्या खाली नाहीत तर त्यांच्या समोर सतत उभे आहेत, अमोल कोल्हेंचं उत्तर। येत्या 3 ते 4 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील, जसा विजय विधानसभेत मिळाला तसाच विजय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळवायचा आहे। देवेंद्र फडणवीसांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा आदेश।